छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांनी जावली तालुक्यात सुरू असलेल्या पारायण सोहळ्यास पहिल्याच दिवशी सदिच्छा भेट देत उपस्थित वारकरी भाविकांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी पारायण सोहळ्याच्या आध्यात्मिक वातावरणाचा त्यांनी अनुभव घेतला। विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात, अभंग भजनांच्या निनादात त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष उत्साह आणि भक्तिमय रंगत लाभली। श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांनी पारायण सोहळ्याच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत वारकरी परंपरा जपणाऱ्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। यावेळी आयोजक, वारकरी संघाचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री सुनील धनावडे, मेढा जावली। सर्वांना नमस्कार। वारकऱ्यांना खूप खूप नमस्कार। भक्ति के ऊपर और कुछ नहीं होता है। अपन जब भक्ति करते हैं तो अपने अंदर जो देव है और देवी देवता है उसमें निर्माण होते हैं, और उस भक्ति भाव से अपन आगे अपने खुद के परिवार में, अपने खुद के आसपास समाज में आगे जैसे बढ़ते हैं, उससे ही एक अपना अच्छा मतलब समाज बनता है। तो मैं सब वारकऱ्यों को खूप खूप नमस्कार करती हूँ। तुमचं खूप मोठं काम आहे आणि समाजासाठी, आणि त्याच्यासाठी मी खूप खूप नमस्कार करते तुम्हाला आणि सर्वांना शुभेच्छा देते। आणि तुम्ही जे सांगतायत की ते मंदिर हे ते तुम्ही उभा करणारे, ते नक्की होणारच आहे आणि आपण करू। और बाकी तुमचं सोहळं खूप चांगलं जावं, और ये बोल के मैं रुकती हूँ। नमस्कार सर्वांना, नमस्कार। आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा या ठिकाणी ज्ञानमंडपात यावेत, तसा निरोप आपण त्यांना द्यावा अशी आम्ही वारकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम। विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्था गुरुवर्य अतुल महाराज देशमुख यांची आहे आणि यांचे सगळे